आपल्या अनेक आगारातील एसटी बसेसमध्ये झुरळांचा सुळसुळाट होता आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली होती. ही बातमी प्रसारित केल्यानंतर खरं तर एसटी महामंडळाचा कारभार आहे ते उघडा पडला होता. एसटी बसेसचं निर्जंतुकीकरण होत नसल्याची बाब आहे ती उघड आली होती. अनेक प्रवाशांनी या संदर्भातली ती नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. मात्र हा जो व्हिडिओ बाहेर आला त्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली. त्याच्या व्हिडिओला एका वाहकाला जबाबदार धरलेलं आहे. संतोष शिंदे नामक वाहकाचं या संदर्भातलं निलंबन आहे ते एसटी महामंडळाने केलेलं आहे. खरं तर एसटी बसेस निर्जंतुकीकरण करून प्रवाशांना योग्य प्रवास आहे तो सुरक्षित प्रवास देण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असताना चालकावरतीच अशा पद्धतीची कारवाई करत चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा प्रकार आहे तो एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे एसटी महामंडळाच्या अजब कारभाराविरोधात आहे ते संताप व्यक्त होताना पाहायला मिळतात. खरं तर कर्मचारी सुद्धा आहे ते एसटीमध्ये प्रवाशांना चांगली सुरक्षित सेवा देण्याला प्राधान्य देत असतात किंवा एसटीचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र अधिकारी कोणत्याही पद्धतीने एसटी मधली परिस्थिती न पाहता कर्मचाऱ्यांची पिळवणूक करताना पुढे येते आणि असाच प्रकार आहे ते कोल्हापूर आगारामध्ये सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर एसटी बसेसचं निर्जंतुकीकरण त्यानंतर तात्काळ करणं गरजेचं होतं. त्याकडे प्राधान्याने अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज होती. मात्र या संदर्भात एक समिती नेमली गेली आणि यामध्ये या वाहकाला दोषी धरण्यात आला आणि त्याच्यावरती आता निलंबनाची कारवाई केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्यातून आणि प्रवासातून एक संताप आहे तो व्यक्त होताना दिसून येते. निश्चितच. मात्र ही कारवाई करताना काही स्पष्टीकरण दिलं आहे का त्या समितीनं किंवा एसटी मंडळानं? या संदर्भातली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीला कोणत्याही पद्धतीनं हा व्हिडिओ या कर्मचाऱ्यांनाच दिला याचे पुरावे कोणत्याही पद्धतीनं आढळून आलेले नाहीत. मात्र केवळ आक्षापोटी ही कारवाई केली गेल्याचा आरोप आहे तो या कर्मचाऱ्यांच्याकडून आता होत आहे. एकूणच पाहायला गेलं तर एसटी महामंडळातलं अंतर्गत राजकारण सुद्धा या निमित्तानं एक प्रकारे चव्हाट्यावर आल्याचं म्हटलं जाईल. खरं तर प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याची गरज असताना अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांनाच टार्गेट करण्याचं अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं तर अनेक असे गंभीर प्रकार आहेत ते एसटी मंडळामध्ये आढळून येतात आणि अशा कर्मचाऱ्यांच्यावरती कारवाई करून हा झुरळाचा प्रश्न सुटणार आहे का हा एक सवाल या निमित्तानं उभा राहतो. निश्चितच. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं जरी त्या वाहकांना दिला की नाही दिला हे अजून निश्चित नसताना सुद्धा त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्यामुळे इतर जे वाहक चालक असतील त्यांना एक इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे का की तुम्ही ज्या काही समस्या आहेत त्या समोर आणू नका असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात.